आजची कथा खरी मैत्री कशी असावी हे सांगणारी आहे. साताऱ्यातील त्या नामांकित कॉलेजचा तो पहिलाच दिवस होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते. थोडा फार पाऊस पडून गेला होता आणि हवेत अजूनही पावसाची हलकीशी रिमझिम सुरूच होती. पावसाच्या त्या थेंबासोबत कॉलेजचा पूर्ण परिसर अगदी प्रसन्न आणि सुंदर दिसत होता. त्याच वेळी एका छोट्याशा खेडेगावातून आलेली वैशाली कॉलेजच्या व्हरांड्यात उभी होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. ते मोठं कॉलेज, हातातील नवीन पुस्तकं, अनोळखी चेहरे आणि कॉलेजमधल्या नवीन मैत्रिणी. मनात एक वेगळीच धाकधूक होती. थोडीशी भीती आणि खूप सारा संकोच तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती व्हरांड्यात उभी राहून शांतपणे पावसाचे थेंब जमिनीवर कसे पडतायत ते बघत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. एवढ्यात समोरून जय नावाचा मुलगा अगदी वेगाने धावत आला. पावसाने रस्ता जरा निसरडा झाला होता. जयचा पाय अचानक घसरला आणि तो जोरात खाली पडला. वैशाली गावाकडची, लहानपणापासून दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाण्याची तिला प्रचंड सवय असायची. कोणाला पडताना किंवा त्रासात बघणं तिच्या जीवावर यायचं. तिने आता क्षणाचाही विचार न करता पटकन पुढे जाऊन जयला हात दिला आणि त्याला उठवलं. जयने कपडे झाडत चेहऱ्यावर एक थोडंसं हसू आणून म्हणाला, "सॉरी बरं का, माझा ना कॉलेजचा पहिला दिवस आहे म्हणून थोडी घाई झाली." वैशालीने अतिशय समंजसपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "हो ठीक आहे, काही हरकत नाही, पण जरा सांभाळून चालत जावावं, कारण कॉलेजचे रस्ते असो किंवा आयुष्याचे दोन्हीसुद्धा घसरडे असतात, त्यामुळे नेहमी पाय जपूनच टाकावा लागतो." त्या एका वाक्याने वैशालीच्या विचारांची प्रगल्भता दिसली आणि तिथूनच त्या दोघांच्या एका अतिशय सुंदर प्रवासाला सुरुवात झाली. आणि योगायोग असा की दोघांचाही एकच वर्ग होता. जयचा स्वभाव खेळकर, मनमोकळा आणि मस्तीखोर होता, तर वैशाली शांत, समंजस आणि अभ्यासू वृत्तीची होती. सुरुवातीला वर्गात दोघंही एकमेकांसाठी आणि बाकीच्यांसाठी अनोळखी होते, पण हळूहळू अभ्यासाच्या नोट्स घेताना, प्रॅक्टिकल करताना त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. कधी या गप्पांचं रूपांतर एका घट्ट आणि पवित्र मैत्रीत झालं हे त्या दोघांनाही कळलं नाही. आता बघता बघता कॉलेजची 3 वर्ष अगदी वाऱ्यासारखी निघून गेली हे कोणालाच समजलं नाही. दुःख असो किंवा सुख असो, दोघेही सर्व काही एकमेकांना शेअर करायचे. कितीही मोठी अडचण असली तरी त्यावर दोघं एकत्र बसून मार्ग काढायचे. कॅम्पसमध्ये फिरणं असो, ग्रुप स्टडी असो किंवा लायब्ररी असो किंवा कॅन्टीनमध्ये एकत्र बसून वाफाळलेला चहा पिणं असो, दोघं नेहमी सोबत असायचे. वैशालीला जेव्हा जेव्हा अडचण यायची, जय तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचा आणि जय कधी निराश झाला किंवा खचला तर वैशाली त्याला धीर द्यायची. परीक्षेच्या आदल्या रात्री वैशाली नेहमी स्वतः काढलेल्या महत्त्वाच्या नोट्स जयला द्यायची आणि त्याला जबरदस्तीने अभ्यास करायला लावायची. त्यांच्यात या मैत्रीत कोणताच स्वार्थ नव्हता, फक्त एकमेकांबद्दल नितांत आदर आणि काळजी होती. एक दिवस संध्याकाळी ना कॉलेज संपल्यावर दोघं शांतपणे बसले होते. जयने आपले सहज तिला विचारलं, "वैशू, लोक म्हणतात मुलगा आणि मुलगी कधीच चांगले मित्र असू शकत नाहीत. तुला काय वाटतं गं?" वैशालीने जयकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक आत्मीयतेचं शांत हसू आलं. ती अत्यंत भावुक होऊन म्हणाली, "अरे जय, जग काय म्हणतंय ना त्याने मला काहीच फरक पडत नाही. मला फक्त एवढंच ठाऊक आहे, तुझ्याशी बोलताना मला असा विश्वास वाटतो जो एका बहिणीला तिच्या मोठ्या भावाच्या पाठीशी असताना वाटतो. तुझ्या रूपात मला माझा भाऊच मिळाला आहे रे." वैशालीचे ते शब्द ऐकून जय स्तब्ध झाला. त्यांच्या मैत्रीचे बंध आणखीनच घट्ट झालं. बघता बघता कॉलेजचं शेवटचं आणि महत्त्वाचं एकच वर्ष शिल्लक राहिलं होतं. पण म्हणतात ना, जिथं सगळं चांगलं चाललेलं असतं नेमकं तिथंच लोकांची वाईट नजर लागते. अगदी यांच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. कॉलेजमधल्या काही मुलांना त्यांची ही सुंदर आणि निखळ मैत्रीच बघवली नाही. समाजाची नजर नेहमी संशयाचीच असते. त्या दोघांचं नेहमी एकत्र असणं, अभ्यासात एकमेकांना मदत करणं, कॅन्टीनमध्ये चहा पिणं, या सगळ्यांचा मुलांनी चुकीचा अर्थ काढायला सुरुवात केली.
यांची फक्त मैत्रीण नाही आहे, यांच्यात ना काहीतरी नक्की शिस्त आहे. अशा चर्चा वर्गापासून सुरू होऊन संपूर्ण कॉलेजपर्यंत पसरू लागल्या. वैशाली आणि जय ओरडून सगळ्यांना सांगायचे, अरे आमची फक्त मैत्री आहे रे, आणि ती पाण्यासारखी स्वच्छ आणि निखळ आहे. पण संशयाचं भूत डोक्यावर बसलेल्या त्या जगाला त्यांचा हा साधेपणा समजणारच नव्हता. एक दिवस काय झालं, नोटीस बोर्डजवळ काही मुलं उभी असतात आणि वैशाली तिथून शांतपणे वर्गाकडे जात होती. तिला बघताच एकाने मोठ्याने टोमणा मारला, अरे बघा बघा, ती बघा जयची खास मैत्रीण चालली. आणि बाकीच्या मुलांना टाळ्या देऊन ते हसायला लागले. हे ऐकताच वैशालीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे क्षणात पाण्याने भरले. तिने मान खाली घातली आणि ती गप्प उभी राहिली. तिला कळलंच नाही की आपण काय चूक केली. ज्या मैत्रीला ती देवाऱ्यातल्या देवासारखं पवित्र मानत होती, तिला जग इतकं गलिच्छ स्वरूप देईल याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आता गोष्टी सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अजूनच बिघडत चालल्या होत्या. बऱ्याच वेळेला जयची कॉलेजमधल्या काही मुलांशी यावरून बऱ्याच वेळेला भांडणं झाली. पण दुर्दैव असं की ही बातमी शेवटी वैशालीच्या घरापर्यंत पोहोचली. कोणीतरी तिच्या घरी जाऊन सांगितलं, तुमच्या मुलीचं ना कॉलेजमधल्या एका मुलासोबत अफेअर सुरू आहे, ते दोघं फिरत असतात. वैशालीचं कुटुंब गावरान आणि जुन्या विचारांचं. तिचे वडील अत्यंत कडक शिस्तीचे. तो दिवस तिच्या घरासाठी वादळासारखा आला. वैशाली कॉलेजमधून घरी आल्यानंतर वडिलांनी वैशालीवर प्रचंड रागवून संशय घेतला. ते वैशालीवर ओरडत तिच्या अंगावर धावून गेले. आम्ही तुला साताऱ्याला शिकायला पाठवलं होतं आणि तू कुटुंबाची इज्जत वेशीवर टांगलीस. उद्यापासून तुझं कॉलेज बंद. घराबाहेर पाऊलसुद्धा टाकायचं नाही. वैशाली त्यांच्या पाया पडत रडत रडत खूप विनंती करू लागली, बाबा माझं एकच वर्ष राहिलंय, मला शिकू द्यावं. आणि जय माझा खूप चांगला मित्र आहे. तुम्ही समजताय तसं आमच्यात काहीसुद्धा नाही हो बाबा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पण तिच्या या निष्पाप अश्रूंना त्या दिवशी घरात कोणीच किंमत दिली नाही. शेवटी काका आणि भावाच्या मध्यस्थीने वडिलांनी एकच अट घालून परवानगी दिली. फक्त कॉलेजला जायचं, लेक्चर करायचं आणि सरळ घरी यायचं. कोणाशी सुद्धा बोलायचं नाही. ज्या दिवशी समजेल त्या दिवशी पुन्हा कॉलेज बंद. दुसऱ्या दिवशी वैशाली जेव्हा कॉलेजला आली तेव्हा रडून रडून तिचे डोळे लाल आणि सुजलेले होते. तिची ती अवस्था बघून जय धावत तिच्या जवळ आला. काळजीने त्याचा आवाज कापत होता, वैशू काय झालंय ग? तू ठीक आहेस ना? घरी काही झालंय का ग? तुझा चेहरा असा काय? जयचे प्रश्नावर प्रश्न चालूच होते. जयचा तो काळजीयुक्त चेहरा पाहून आता वैशालीच्या मनाचा बांध फुटायच्या मार्गावर होता. तिला खूप वाटायला लागलं की जयच्या गळ्यात पडून खूप रडावं, घरातील आणि लोकांमधील कडू सत्य त्याला सांगावं. तिच्या घरच्यांनी तिला काय काय सांगितलं सगळं मनमोकळेपणानं बोलावं. पण तिने स्वतःच्या मनावर दगडांचा प्रचंड मोठा दगड ठेवून स्वतःला सावरलं. ती जयच्या डोळ्यात न बघता अत्यंत कापऱ्या आवाजात म्हणाली, जय आजपासून माझ्याशी बोलू नकोस रे. जय तर स्तब्ध झाला. काय काय बोलतेस तू वैशू? तुला काही समजतंय का? आपली मैत्री इतकी स्वच्छ आहे. वैशाली डोळ्यातले अश्रू रोखत म्हणाली, आपली मैत्री निकळ आहे रे जय, हे मला आणि तुला ठाऊक आहे. पण या जगाला मान्य नाही रे. जगाचं सोड आता, पण माझ्या स्वतःच्या घरच्यांनी सुद्धा रे हे मान्य केले नाही. तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी होते, माझ्यावर संशय घेतला जातोय. तिने घरी झालेला सगळा प्रकार जयला रडत रडत सांगितला. हे सगळं ऐकून जयच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यामुळे आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबाला इतका त्रास होतोय हे ऐकून जयच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. तो डोळ्यात पाणी आणून अत्यंत जड अंतकरणाने म्हणाला, ठीक आहे वैशू, जर माझ्या मैत्रीमुळे तुझ्या कुटुंबावर डाग लागणार असेल, तुला लोकांचं टोमणे ऐकावे लागणार असतील, तर मी आजपासून तुझ्यापासून खूप दूर निघून जातो ग. मी पुन्हा तुझ्याशी कधीच बोलणार नाही. त्या दिवशी कॉलेजच्या त्या एका कोपऱ्यात दोन निष्पाप जीव एकमेकांपासून दुरावले. दोघंही त्या दिवशी खूप ढसाढसा रडले. त्यांच्या हृदयाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. पण परिस्थितीपुढे ते पूर्णपणे हतबल होते. बघता बघता कॉलेजची शेवटची परीक्षा जवळ आली होती. पण झालेल्या या सगळ्या घटनेचा
दोघांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला होता की दोघेही आतून पूर्णपणे तुटून गेले होते. वैशाली, जी मुलगी कॉलेजमध्ये नेहमी पहिली यायची, जी अभ्यासात एवढी अव्वल होती, तिची मनस्थिती इतकी बिघडली होती की तिचं अभ्यासात अजिबात लक्ष लागण्याचं झालं. निकाल लागला आणि सगळ्यांना प्रचंड धक्का बसला. वैशालीचे विषय राहिले होते आणि काही विषयात तिला अतिशय कमी गुण मिळाले होते. जे कॉलेज तिच्या कौतुकाने गाजत होतं, तिथेच तिची ही अवस्था पाहून प्राध्यापक आणि घरचे सगळे चक्रावून गेले. वैशालीच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आणि जेव्हा हे जयला समजलं, तो तर आतून हादरूनच गेला. कारण त्याला माहिती होतं वैशाली किती हुशार आहे. पण या परिस्थितीने तिचं हसू, तिचा अभ्यास आणि तिचं जगणंच हिरावून घेतलं होतं. वैशाली आता कोणाशीच बोलायची नाही. ती रात्रंदिवस शांत विचारात असायची. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती एकटीच देवाशी भांडायची. अरे देवा, मी असं काय पाप केलं होतं? मी फक्त निखळ मैत्री केली होती रे. जे लोक प्रेमाच्या नावाने फसवणूक करतात, त्यांना तू मात्र सुखी ठेवतोस. आणि आमच्या निखळ पवित्र मैत्रीवर तू इतका मोठा आरोप का आणलास? का असं केलंस माझ्यासोबत, सांग तू. ती रोज देवाबरोबर भांडायची. आपलं दुःख सांगायला तिच्याजवळ कोणती मैत्रीणही नव्हती. आणि घरच्यांसमोर तर ती हा विषय काढूही शकत नव्हती. तिने स्वतःच घरच्यांना शब्द दिला होता की मी जयशी बोलणार नाही. त्यामुळे तिनं सर्व वेदना स्वतःच्या मनातच दाबून ठेवल्या होत्या. जय समोरून जायचा, पण जय काहीच करू शकत नाही होता. जय मस्तीखोर, प्रत्येकाला हसवणारा, पण तो सुद्धा आता निशब्द झाला होता. त्याने कॉलेजला जाणं जवळजवळ बंदच केलं होतं. तो फक्त क्लासपुरता जायचा आणि बाकीचा वेळ घरीच एकटा घालवायचा. घरच्यांच्या लक्षात आलं होतं वैशालीला कॉलेजला पाठवून त्रास होतोय, म्हणून त्यांनी तिला घरीच राहून अभ्यास करायला सांगितलं. पण वैशाली तासनतास आपल्या खोलीतून खिडकीतून बाहेर शून्यात बघत बसायची. तिचं खाणं पिणं, झोप आणि अभ्यास सगळंच सुटलं होतं. वैशालीची ही बिकट अवस्था पाहून तिच्या घरच्यांचे डोळे उघडले. दुसरीकडे जयची ही अवस्था काही वेगळी नव्हती. तोही तितकाच तडफडत होता. घरच्यांच्या हे लक्षात आलं की आपण त्यांच्या निखळ मैत्रीला खूप मोठा विरोध केलेला आहे आणि ही सगळ्यात आपली मोठी चूक आहे. समाज तर नेहमीच काही ना काहीतरी बोलत राहील, पण या लोकांच्या भीतीपोटी आपण आपल्याच मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. शेवटी वैशालीचे वडील आणि जयचे वडील यांनी एकमेकांशी बोलायचं ठरवलं. दोघांच्या वडिलांचे फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. एक दिवस जयचे वडील त्याला म्हणाले, जय, चल आपण दोघं जरा एक लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊया. जय निराश होऊन म्हणाला, नको बाबा, माझी कुठेही यायची अजिबात इच्छा नाही आहे. पण वडिलांनी हट्ट धरला, नाही, आज तुला माझ्यासोबत यावंच लागेल आणि मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथं जाऊन तुला नक्की आनंद होईल रे जय, चल ना रे. जयला मात्र आता कशातच रस उरला नव्हता, पण वडिलांच्या आग्रहाखातर तो नाखुशीने गाडीत जाऊन बसला. जयच्या वडिलांनी गाडी थेट वैशालीच्या घराच्या दिशेने वळवली. तिकडे वैशाली नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत खिडकीजवळ बसून बाहेर बघत होती. एवढ्यात तिला दारात जय गाडीतून उतरताना दिसला. पण तिची मनस्थिती इतकी बिघडली होती की तिला वाटलं, हा बहुधा माझा भास आहे. माझी नजरच मला आता फसवायला लागली. ती तशीच सुन्न होऊन बसून राहिली. जयला ही कल्पना नव्हती की बाबा त्याला कुठे घेऊन आले आहेत. जेव्हा जयने घरात पाऊल टाकलं आणि समोर वैशालीला पाहिलं आणि वैशालीने खरोखर जयला आपल्या डोळ्यासमोर उभं पाहिलं, त्या क्षणी तो पूर्ण प्रसंग स्तब्ध झाला. आता दोघांच्याही मनाचा बांध एका क्षणात फुटला. दोघेही धावत गेले आणि एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागले. जितकं दुःख, जितका अन्याय आणि जितकी तडफड त्यांनी आजवर सहन केली होती, ती सगळी त्या अश्रुवाटे बाहेर पडत होती. त्या दोघांना तसं रडताना आणि एकमेकांना घट्ट कवटाळताना बघून तिथे उभे असलेल्या दोन्ही कुटुंबाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. जय आणि वैशालीने रडत रडतच आपल्या आईवडिलांना सांगितलं, बाबा, आम्ही एकमेकांबद्दल कधीच वाईट विचार किंवा वेगळा विचार केला नव्हता हो.
आम्हाला फक्त एकमेकांच्या साथीनं आमचं चांगलं करिअर घडवायचं होतं. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना एकत्र येऊन तोंड देऊन पुढं जायचं होतं हो. म्हणून तर मी मैत्री केली होती आणि आमची मैत्री निखळ होती हो. त्यांचे हे निष्पाप शब्द ऐकून दोन्ही घरच्यांना स्वतःच्या संशयाची प्रचंड लाज वाटली. आपण विनाकारण एका पवित्र नात्याचा बळी देत आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि याची जाणीव होऊन घरचेही ढसाढसा रडू लागले. त्या एका क्षणात संशयाचे काळे ढग कायमचे विरघळून गेले होते. त्या दिवशी घरच्यांना विश्वासाचं कवच मिळाल्यानंतर जय आणि वैशालीच्या मनात एक नवी उमेद जागी झाली होती. परीक्षा आता अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपली होती. वेळ तर फार कमी होता आणि गमावलेला वेळ खूप मोठा होता. पण त्या 10 दिवसात दोघांनीही अहोरात्र एक करून प्रचंड अभ्यास करायला सुरुवात केली. त्या 10 दिवसात ते एकमेकांशी बोलायचे, पण फक्त आणि फक्त अभ्यासाच्याच बाबतीत. एकमेकांचे राहून गेलेले विषय समजावून सांगत, नोट्स शेअर करत त्यांनी दिवस रात्र एक केला. घरच्यांनी त्यांच्या पवित्र मैत्रीवर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ हीच आता त्यांच्यासाठी सर्वात मोठी ताकद बनली होती. परीक्षेचा निकाल लागला आणि संपूर्ण कॉलेज चक्रावून गेले. ज्या वैशालीचे विषय सुटले होते आणि ज्या जयची अभ्यासाची गती मंदावली होती, त्या दोघांनी संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप क्रमांक पटकावला होता. कालपर्यंत ज्या मुलांनी त्यांच्यावर टोमणे मारले होते, त्या मुलांनी आज आश्चर्याने तोंडात बोटे घातले होते. निखळ मैत्रीची ताकद काय असतं हे त्या निकालाने अख्ख्या साताऱ्याला दाखवून दिलं होतं. कॉलेज संपल्यानंतर दोघांचाही प्रवास इथेच थांबला नाही, तर एकमेकांना अभ्यासात मदत करत आणि प्रोत्साहन देत दोघांनी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी केली. स्वतःच्या कष्टांच्या आणि एकमेकांच्या खंबीर साथीच्या जोरावर दोघेही मोठ्या आणि नामांकित शासकीय हुद्द्यावर रुजू झाले. काळाच्या ओघात आयुष्य पुढे सरकत होतं. वैशालीचं एका अत्यंत समंजस आणि चांगल्या मुलाशी लग्न झालं, तर इकडे जयच्याही आयुष्यात एक सुंदर मुलगी जोडीदार म्हणून आली. दोघांचेही आपापले संसार अत्यंत सुखात आणि आनंदात सुरू झाले. पण सगळ्यात विशेष आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यांची ती निखळ आणि पवित्र मैत्री आजही तितकीच घट्ट आणि अखंड राहिली. वैशालीच्या सासरच्या लोकांनी तिच्या या मैत्रीवर पूर्णपणे विश्वास ठेवला, तर जयच्या पत्नीने आणि कुटुंबानेही त्यांच्या नात्यातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा ओळखून या मैत्रीचा आदर केला. कारण जय आणि वैशालीच्या मनात एकमेकांबद्दल फक्त आणि फक्त निखळ आदर आणि भावा बहिणींसारखं पवित्र प्रेम होतं. त्यांनी कधीच कोणाला फसवण्याचा प्रयत्न केला नाही, ना जगाला ना स्वतःच्या मनाला. जर त्यांनी बनाव केला असता किंवा गैरमार्गाचा अवलंब केला असता, तर कदाचित ही मैत्री काळाच्या प्रवाहात कुठंतरी हरवून गेली असती. पण त्यांच्यातील प्रामाणिकपणामुळे देवानेही त्यांच्या प्रत्येक वळणावर त्यांना साथ दिली. जय आणि वैशालीने संपूर्ण जगातील समाजाला एकच सत्याची जाणीव करून दिली. मुलगा आणि मुलगी यांच्यात फक्त आकर्षण किंवा प्रेम असतंच असं नाही, तर मनातून स्वच्छ आणि प्रामाणिक राहिलं तर मुलगा आणि मुलीची मैत्रीसुद्धा आयुष्यभरासाठी तितकीच निखळ, पवित्र आणि घट्ट राहू शकते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.